हॅलो एव्हरीवन, आता आम्ही चेकआउट केलं आहे. अमेरिकेत चेक इन चेकआउट टायमिंग जरा वेगळं आहे. चेक इन 3 वाजता आहे आणि चेकआउट 11 वाजता आहे. खूप छान स्टे होता इकडचा. अतिशय सुंदर आहे मायामी, बघण्यासारखं आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर ऑर्लँडोला. इकडून 4 तासांचा प्रवास आहे. चला तर मग डायरेक्ट आपण तिथेच भेटू. आमची बस यायला थोडा वेळ आहे म्हणून हे इथे पेपर करेक्ट करून घेत आहेत. चार तासांच्या प्रवासानंतर आम्ही ऑर्लँडोला पोचलो. सिटीपासून थोडं विलेज साईडला आलोत आणि अतिशय शांतता आहे इकडे. हा अपार्टमेंट आम्ही बुक केलेला. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ही. खूप छानपैकी त्या लोकांनी डेकोरेट केलं आहे. बाहेर टेबल ठेवलं आहे, ते झाडं लावली आहे. आणि हा आहे लिव्हिंग रूम. भांड्यांपासून ते इस्त्रीपर्यंत आज सगळं काही त्यांनी दिलं आहे. आणि हा आहे बेडरूम. हा अपार्टमेंट आम्ही Airbnb वरून बुक केलेला. आणि इथे बाथरूम आहे. साईडला त्यांनी कपडे वगैरे ठेवायला अशी छोटीशी रूम दिली आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर आता मी चाललो आहोत युनिव्हर्सल स्टुडिओला. तिकडे खूप ॲडव्हेंचरस राईड्स आहेत आणि खूप मजा येणार आहे. आम्ही ऑनलाईनच तिकीट काढलेली आणि आता सिक्युरिटी चेक इनसाठी लाईनमध्ये थांबलो आहोत. वीकडे असूनही बरीच गर्दी आहे इथे. खूप मोठं आहे ॲडव्हेंचर पार्क आणि स्प्रिंग ब्रेक असल्यामुळे बरीच गर्दी आहे इकडे. सगळ्यात आधी आम्ही ह्या राईडमध्ये बसणार आहोत. इथे प्रत्येक राईडला किंवा शोला वेटिंग टाईम असतो. आता ह्या राईडला 20 मिनिटाचा वेटिंग टाईम आहे. हा रोलर कोस्टर तर एकदम डेंजरस वाटतोय. मी तरी नाही बसणार याच्यात. हे बसतील. इथे मुलं छान पाण्याबरोबर खेळत आहेत. त्यांना मस्त मजा येत असेल. आणि हा प्राणी तर मला पहिल्यांदाच पाहायला मिळाला. आता संध्याकाळ झाली आहे. थोडं पावसाळी वातावरण झालं आहे. पाऊस मात्र नको पडायला. आज आहे डे 2 इन ऑर्लँडो. आम्ही मॅजिक किंगडममध्ये आलो आहोत आणि आज आम्ही काउंटरवरच तिकीट काढली. सो त्यांनी असे हे एंट्री तिकीट्स दिले. आता आम्ही डिस्नीलँडला जाण्यासाठी या फेरीचा वापर करणार आहे. डिस्नीलँड जरा इकडून लांब आहे, तर या फेरी बोटीने दारी आम्हाला तिथे नेण्यात येणार आहे. सो त्यांच्याकडे 2 ऑप्शन होते, मोनोरेल नाहीतर फेरीबोट. आम्ही फेरीबोट चूज केले. मॅजिक किंगडमच्या अंडर 5 ते 6 पार्क आहे आणि प्रत्येक पार्कच्या अंडर राईड्स अँड लाईव्ह शोज आहेत. आणि पूर्ण हा मॅजिक किंगडम फिरायला कमीत कमी 10 ते 12 तास लागतात. आणि आम्ही सकाळीच आलेलो. हे 10 वाजता बंद होणार आहे. सो आम्ही रात्रीपर्यंत इकडेच एन्जॉय मस्त करणार आहोत. आत्ता आम्ही या राईडमध्ये बसलेलो. ते बोट एकदम वरून उंचवट्यावरून खाली ढकलतात. सुरुवातीला थोडी भीती वाटली, पण मग मजा आली. आता आम्ही इथे लाईव्ह शोसाठी थांबलो आहोत. लोक
2-3 महिन्यांच्या लहान बाळाला देखील इथे घेऊन आले आहेत. This really has been the best day ever! Discovering new dreams. That's an adventure for sure. आता मॅजिक किंगडम बंद करायची वेळ झाली आहे. आम्ही 10 तासात जास्तीत जास्त राईड्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. खूप सुंदर आहे हा पार्क, परत यायला हरकत नाही. आणि आता सगळे लोक घरी परतत आहेत. आठवड्याभराच्या वेकेशननंतर फायनली आम्ही घरी आलो. खूप मस्त झाली आमची ट्रिप. डेली रुटीनपासून थोडासा ब्रेक मिळाला. खूप छान आहे फ्लोरिडा. तिकडचं वातावरण तर आम्हाला खूपच आवडलं. आणि ट्रिपची सगळी आयटनरी आम्ही आधीच प्लॅन केलेली. हॉटेलपासून ज्या ठिकाणावर आम्ही जाणार आहोत त्यामधला डिस्टन्स, व इंडियन रेस्टॉरंट जवळ आहे का, या सगळ्या गोष्टींचा आधीच रिसर्च केलेला. म्हणून सगळं स्मूथली झालं, काही अडथळे नाही आले. आणि आता 2-3 दिवस आम्ही त्याच आठवणीत असू. मग परत डेली रुटीन स्टार्ट. चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओत भेटू. टिल देन बाय.